नमस्कार मित्रांनो, मनाची गुपितेमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे नात्यातील स्पेस. अनेकांना वाटतं की प्रेमात पडल्यावर एकमेकांसोबत 24 तास राहणं म्हणजेच प्रेम. पण सायकॉलॉजी वेगळंच काहीतरी सांगते. जास्त जवळीक कधी कधी नात्याची घुसमट करते. आज आपण सविस्तर समजून घेऊया की प्रेमाच्या नात्यात प्रत्येकाला थोडी स्पेस का हवी असते. मुद्दा 1. स्वतःची ओळख जपण्यासाठी. मित्रांनो, नात्यात आपण इतके गुंतून जातो की आपण मी कोण आहे हेच विसरतो. जेव्हा तुम्ही 24 तास पार्टनरसोबत असता तेव्हा तुमची मते, तुमचे छंद आणि तुमची स्वप्ने हळूहळू पार्टनरच्या आवडी-निवडीमध्ये विलीन होतात. तुम्हाला स्वतःचा विचार करायला वेळच मिळत नाही. जेव्हा तुम्ही थोडी स्पेस ठेवता तेव्हा तुम्हाला तुमचे स्वतःचे छंद जोपासायला वेळ मिळतो. तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला काय करायला प्रेरणा मिळते? या गोष्टी तुम्ही पुन्हा शोधता. जेव्हा तुम्ही स्वतः एक पूर्ण व्यक्ती बनता तेव्हाच तुम्ही नात्याला अधिक चांगलं आनंद देऊ शकता. जर तुम्ही स्वतःच अपूर्ण असाल तर तुम्ही पार्टनरला काय देणार? म्हणून स्वतःच्या छंदासाठी, स्वतःच्या वेळेसाठी स्पेस ठेवणं हे स्वार्थ नसून गरज आहे. मुद्दा 2. एकमेकांविषयीची ओढ टिकवून ठेवण्यासाठी. एक जुनी म्हण आहे, जो जास्त डोळ्यासमोर असतो त्याचीच किंमत कमी होते. जेव्हा तुम्ही सतत पार्टनरच्या आसपास असता तेव्हा तुमच्यातील रहस्यमय गोष्ट संपते. पण जेव्हा तुम्ही थोडी स्पेस ठेवता तेव्हा एकमेकांना भेटण्याची ओढ वाढते. दिवसभर काय झालं हे सांगण्यासाठी उत्सुकता निर्माण होते. थोडा काळ एकमेकांपासून दूर राहिल्यावर तुम्हाला समोरच्या व्यक्तीची उणीव जाणवते. हेच तर प्रेमाचं गमक आहे. जेव्हा तुम्ही पुन्हा भेटता तेव्हा ती भेट अधिक आनंदी आणि उत्साही असते. स्पेसमुळे नात्यातील चार्म किंवा आकर्षण टिकून राहतं. मुद्दा 3. भांडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी. नात्यात भांडणं का होतात? त्याचं मुख्य कारण म्हणजे एकमेकांवर जास्त अवलंबून राहणं. जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान गोष्टीसाठी पार्टनरवर अवलंबून असता तेव्हा अपेक्षा वाढतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो. स्पेसमुळे प्रत्येकाला स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवायला वेळ मिळतो. जेव्हा तुम्ही भांडणानंतर थोडी स्पेस घेता तेव्हा तुम्हाला शांतपणे विचार करायला वेळ मिळतो की खरंच आपण चुकीचे होतो का. हा शांत वेळ तुम्हाला समोरच्याच्या बाजूने विचार करायला प्रवृत्त करतो. सतत सोबत राहिल्याने छोट्या गोष्टींचे मोठे डोंगर होतात, पण स्पेस असेल तर ते डोंगर पुन्हा टेकड्या बनतात. मुद्दा 4. वैयक्तिक वाढीसाठी. प्रत्येक माणसात काहीतरी विशेष गुण असतात. नातं म्हणजे एकमेकांना शर्यतीत मागे खेचणं नाही, तर एकमेकांना पुढे जाण्यासाठी बळ देणं. स्पेसमुळे पार्टनरला त्याच्या करिअरवर, शिक्षणावर किंवा त्याच्या वैयक्तिक ध्येयावर लक्ष केंद्रित करायला वेळ मिळतो. जर तुम्ही त्यांना स्पेस दिली तर ते एक उत्तम व्यक्ती म्हणून समोर येतात. जेव्हा तुमचा पार्टनर स्वतःच्या आयुष्यात यशस्वी होतो किंवा प्रगती करतो तेव्हा नात्यात एक वेगळाच अभिमान निर्माण होतो. तुम्ही एकमेकांचे स्पर्धक नसून एकमेकांचे सपोर्ट सिस्टम बनता. स्पेस ही वाढीसाठी खतपाणी आहे. मुद्दा 5. नात्यातील घुसमट टाळण्यासाठी. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घुसमट. अनेक नाती घुसमटल्यामुळे संपतात. पार्टनरवर सतत लक्ष ठेवणं, त्यांनी कुठे जावं, काय करावं यावर बंधन घालणं म्हणजे प्रेम नसून ती एक कैद आहे. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला स्पेस दिली तर ते तुमच्याकडे आनंदाने परत येतील. ज्या नात्यात श्वास घ्यायला जागा असते ती नाती अधिक काळ टिकतात. त्यांना सांगा की तुझं तू आयुष्य जग, मी तुझ्या सोबत आहे. हा विश्वास नात्याला एक वेगळी उंची देतो. मित्रांनो, स्पेस म्हणजे एकमेकांपासून लांब होणं नाही, तर एकमेकांच्या आयुष्यात आदर करणं आहे. ज्या दिवशी तुम्ही पार्टनरला मोकळीक द्याल त्या दिवशी ते तुम्हाला अधिक जवळ करतील. तुम्हाला काय वाटतं? नात्यात स्पेस हवी की नको? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नातं जपा. धन्यवाद.